हॅलो एव्हरीवन, आपण डिस्कस करायला होतो एक्सरसाइज सोल्युशन्स आणि टॉपिक होता ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. त्यातला एक्झाम्पल नंबर 13 आहे. एक्झाम्पल नंबर 13 इझी आहे, फक्त कॅल्क्युलेशन्स थोडेसे लेंदी आहेत. कॅल्क्युलेशन्स सगळे मी व्हिडिओ बनवायच्या अगोदर तयार केलेले आहेत. एक्झाम्पल काय सांगतो बघा. कॅल्क्युलेट द वेवलेंथ असोसिएटेड विथ अन इलेक्ट्रॉन, इट्स मोमेंटम अँड स्पीड when it is accelerated through a potential difference of 54 volt. आणि पार्ट बी मध्ये काय विचारलेलं आहे, when it is moving with a kinetic energy of 150 इलेक्ट्रॉन वोल्ट. क्वेश्चनमधला पार्ट ए आपण अगोदर सॉल्व करूयात. तुम्हाला काय काढायचं आहे बघा. तुम्हाला काय काढायचं आहे, इलेक्ट्रॉनची डी ब्रॉगली वेवलेंथ काढायची आहे, ज्याला आपण सिम्बॉल घेतो लॅम्बडा. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनचा आपल्याला मोमेंटम काढायचं आहे आणि सिम्बॉल आपण त्याला घेतो पी, आणि आपल्याला त्याची स्पीड व्ही काढायची आहे. ओके, सो पहिला पार्ट लक्षामध्ये आला तुम्हाला काय काय काढायचं ते. ओके, दुसरी गोष्ट आपल्याला गिवन काय काय दिलं आहे बघा. एक्झाम्पलसाठी आपल्याला गिवन दॅट काय काय दिलेलं आहे. ज्यावेळेस त्याला आपण ॲक्सिलरेट केलेलं पोटेन्शियल आहे व्ही इज इक्वल टू किती 54 वोल्ट. तुम्हाला लॅम्बडा पी आणि व्ही काढायचे आहेत. तुम्हाला माहिती काय काय आहे. तुम्हाला माहिती आहे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन ई इज इक्वल टू असतो आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलोम. आणि मास ऑफ द इलेक्ट्रॉनसुद्धा सगळ्यांना माहिती असेल. मास ऑफ द इलेक्ट्रॉन किती आहे, इट इज इक्वल टू 9.1 × 10⁻31 kg. ह्या व्हॅल्यू तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. पुढे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायला याची मदत होईल. सेकंड पार्टमध्ये एक्झाम्पलची कन्सेप्ट बघा कशी आहे. आता ज्या वेळेला आपण इलेक्ट्रॉनला काय करतो, ॲक्सिलरेट करतो. सपोज करा इथे एक इलेक्ट्रॉन आहे, त्याचा चार्ज आहे ई. सपोज करायच्या अक्रॉस मी एक पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलेला आहे. या साईडला बॅटरीचं प्लस टर्मिनल आहे आणि या साईडला मायनस टर्मिनल. इलेक्ट्रॉन काय करेल, आता आपला इलेक्ट्रॉनचा निगेटिव्ह चार्ज आहे, इलेक्ट्रॉन या साईडला येईल. आता या ठिकाणी काय होईल बघा. तुम्ही सपोज करा इलेक्ट्रॉनचा चार्ज ई आहे, बॅटरी व्ही वोल्टची लावला होतात. तर या ठिकाणी की पॉईंट काय आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी किती मिळणार आहे, ई इंटू व्ही. आलं लक्षामध्ये, क्यू व्ही. इथं क्यूच्या ऐवजी आपण काय वापरलं, ई, चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन. ही इलेक्ट्रिकल एनर्जी कोणत्या फॉर्ममध्ये अपेअर होणार आहे, कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये. तो क्वेश्चनचा की पॉईंट कळाला का बघा. क्वेश्चनचा की पॉईंट काय आहे, जी इलेक्ट्रिकल एनर्जी आहे ती काय असणार आहे, इट इज इक्वल टू द कायनेटिक एनर्जी. आता आपण जर एक्झाम्पल सॉल्व करायला गेलो तर आपल्याकडे इथं फॉर्म्युला काय मिळाला आहे बघा. आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन इट इज इक्वल टू ई व्ही. आता कायनेटिक एनर्जीचा माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे, कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ एम व्ही स्क्वेअर. या ठिकाणी व्ही आहे व्हेलॉसिटीचं, इज इक्वल टू आलेलं आहे ई व्ही. आता मी जर सगळ्या व्हॅल्यूज पुटअप केल्या तर मला काय मिळणार आहे, व्हीची व्हॅल्यू मिळणार आहे. म्हणजेच मला काय मिळणार आहे, त्या पार्टिकलची स्पीड मिळणार आहे. जर एकदा मला स्पीड मिळाली, मी त्या स्पीडला मल्टिप्लाय करेन मासनं, आपल्याला काय मिळेल, मोमेंटम. आणि एकदा मोमेंटम कळालं की आपण काय काढू शकतो, डी ब्रॉगली वेवलेंथ लॅम्बडा काढू शकतो. या लेख लक्षामध्ये बघा, कारण मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता, पी इज इक्वल टू एम व्ही. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे डी ब्रॉगली वेवलेंथचा फॉर्म्युला काय होता, डी ब्रॉगली वेवलेंथ इज इक्वल टू लॅम्बडा इज इक्वल टू h/p. एच म्हणजे काय आहे त्या ठिकाणी, प्लॅन्क्स कॉन्स्टंट. सो एकदा हा पार्ट कळाला की पुढचा पार्ट तुमचा खूप सोपा होऊन जाईल. सो इथं बघा आपल्याला याचा फॉर्म्युला काय मिळणार होता, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, ई व्ही बाय एम, आणि हे 2 सुद्धा काय करेल वर मल्टिप्लायला जाईल. सो व्ही स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं, 2 ई व्ही बाय एम. जर समजा आपण याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केल्या तर आपल्याकडे काय येईल बघा, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2 इंटू ईची व्हॅल्यू आहे 1.6 × 10⁻⁻19 इंटू व्ही काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती दिला आहे 54, आणि मास किती सांगितलं आपल्याला 9.1 × 10⁻31. जर हे पूर्ण व्हॅल्यूज आपण सॉल्व केल्या तर आपल्याला काय मिळणार आहे, आपल्याला मिळणार आहे व्हॅल्यू कोणाची मिळणार आहे, व्ही स्क्वेअरची. आणि जी व्ही स्क्वेअरची व्हॅल्यू येईल ती आपण कसं काढू शकतो, 2 × 1.6 × 54 डिवायडेड बाय 9.1 इंटू 10⁻⁻31 वरती अजून काय होईल, +1 इंटू 10⁻, ऑलरेडी किती होता, -19. आले लक्षामध्ये पार्ट. ओके, ही व्हॅल्यू येईल व्ही स्क्वेअरची. आपण जर ह्याला परत सॉल्व केलं तर ही व्हॅल्यू मी जस्ट लेक्चर स्टार्ट करायच्या अगोदर कॅल्क्युलेट केली होती. ती व्हॅल्यू आलेली आहे 18.84 इंटू ही पूर्ण व्हॅल्यू 2 × 1.6 × 54 बाय 9.1, आणि ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती येईल 10⁻+12. ओके, हे तर व्ही व्हॅल्यू किती येईल, नियरली ऑब्वियसली व्ही स्क्वेअर किती आलं आहे 18.84, म्हणजे एकतर 16 आणि 25च्या मध्ये आहे, म्हणजे व्हॅल्यू 4 पॉईंट समथिंग येईल. आणि ही व्हॅल्यू आहे 4.35
इंटू 10⁶ याचं पण रूट निघालेलं आहे मीटर पर सेकंद. सो या ठिकाणी आपण काय कॅल्क्युलेट केलेलं आहे, या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे इलेक्ट्रॉनची स्पीड केलेली आहे. जे आपल्या 3 नंबरला विचारलं होतं ते आपण अगोदर फाइंड आउट केलेलं आहे. हे काय काढलेलं आहे आपण, इलेक्ट्रॉनची स्पीड काढली आहे. आता एकदा आपण इलेक्ट्रॉनची स्पीड काढली की आपण त्याचं मोमेंटम काढू शकतो. ओके, आता मोमेंटम कसं काढता येईल बघा, इथं मोमेंटम इज इक्वल टू, मोमेंटमला आपण फॉर्म्युला काय वापरतो, पी. सो मोमेंटम पी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, मास इंटू व्हेलॉसिटी. आता इथं मास किती आहे इलेक्ट्रॉनचं, 9.1 इंटू 10⁻31 या इन द SI सिस्टीम किलोग्रॅममध्ये, इंटू व्ही किती आलेलं आपल्याकडे, इलेक्ट्रॉनची व्हेलॉसिटी आपण जस्ट फाइंड आउट केली होती 4.35 इंटू 10⁶. इन्स्टेड ऑफ युझिंग लॉग बुक आपण डायरेक्टली पण याला करू शकतो. आता हे 9.1 इंटू 4.34 ही व्हॅल्यू येईल 39.58 इंटू 10चा पॉवर किती येईल, आता 10चा पॉवर येईल -25. ओके, आणि याचं युनिट काय येईल, इट इज द kg मीटर पर सेकंद. मोमेंटमचं युनिट, स्पीडचं काय होतं मीटर पर सेकंद, मासचं काय होतं kg. ओके, हे तुमचं आन्सर आलेलं आहे. जर ओके, आणि हे काय काढलं आपण, मोमेंटम काढले. आले लक्षामध्ये सगळ्यांच्या, मोमेंटम काढले ते. ओके, आय होप ऑल पॉईंट्स आर क्लिअर. अवघड पार्ट नव्हता. आपण इथं जागा आहे आपल्याकडे, आपण काय करूयात तसं, आपण या ठिकाणी आपण काढूयात त्याची जी काही डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ होती. ओके, आता डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ त्याची आपल्याला कसं काढता येईल बघा. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ तुम्ही या केसमध्ये 2 प्रकारे काढू शकतात. आपल्याकडे 2 फॉर्म्युले आहेत, आपण दोन्ही मेथडनं काढूयात. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा लॅम्बडा इज इक्वल टू एक फॉर्म्युला काय आहे, लॅम्बडा इज इक्वल टू h/p. आणि h म्हणजे काय आहे, h म्हणजे आहे प्लॅन्क्स कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू तुम्हाला पाठ पाहिजे, किती आहे ती 6.63 इंटू 10⁻34 डिवायडेड बाय पी किती आले आत्ता आपण काढलेलं, इट इज द 39.58 इंटू 10⁻25. हा व्हॅल्यूजमध्ये फरक पडू शकतो आहे. इथं व्हॅल्यू तुमची किती आलेली आहे, 39.7 आलेली आहे. की फारसा काही फरक नाही आहे, फक्त 0.02चा डिफरन्स आलेला आहे केसमध्ये. आणि जर आपण याला सॉल्व केलं तर लॅम्बडा इज इक्वल टू येईल 1.678 इंटू 10⁻10 मीटर. तुमचे जे आन्सर सांगितलेलं आहे तुमचं हे पण बरोबर आहे, किंवा जर तुम्ही याला कन्वर्ट केलात नॅनोमीटरमध्ये तर तुमचं उत्तर काय येईल, लॅम्बडा इज इक्वल टू नॅनोमीटरमध्ये किती येईल, इथं बघा 0.167 इंटू 10⁻9 मीटर. आणि 10चा पॉवर -9 मीटर म्हणजेच काय रे, नॅनोमीटर आहे. सो आन्सर काय आलेला आहे 0.167 नॅनोमीटर. ह्याची एक शॉर्ट ट्रिक होती बघा, तुम्ही तुमच्या सिलेबसला तुम्हाला आठवत असेल, एक फॉर्म्युला शिकला होता इलेक्ट्रॉनसाठी. तुम्हाला डी ब्रॉग्ली वेव्हलेंथचा एक फॉर्म्युला, डायरेक्ट फॉर्म्युला आपण बघितला होता. लॅम्बडा इज इक्वल टू काय होता, लॅम्बडा इज इक्वल टू वरची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेली होती, आणि ती व्हॅल्यू किती आली होती 1.227 नॅनोमीटरमध्ये असेल तर डिवायडेड बाय रूट व्ही. आणि इथे व्ही म्हणजे काय आहे, ॲक्सिलरेटिंग पोटेन्शियल. तर लॅम्बडा किती येईल या ठिकाणी बघा 1.227 बाय रूट इथे किती दिलं आपल्याला 54. सो आपण जर रूट 54ची व्हॅल्यू टाकली तर ती येईल 227 डिवायडेड बाय रूट 54ची व्हॅल्यू आहे 7.348. आणि आपण जर सॉल्व केलं आणि कशामध्ये आलेलं आहे, नॅनोमीटरमध्ये, तर परत आपल्याकडे लॅम्बडा इज इक्वल टू किती आलेलं आहे आपल्याकडे, परत 0.167 नॅनोमीटर्स या आन्सर आलेला आहे. तुम्ही हा फॉर्म्युला कधी वापरू शकतात, जर फक्त आणि फक्त तुम्हाला काय इलेक्ट्रॉन असता. हा फॉर्म्युला फक्त इलेक्ट्रॉनसाठी ॲप्लिकेबल आहे, आणि त्याची तुम्हाला काय करायची असेल तर डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ काढायची असेल तर. पण एक्झाम्पलमध्ये आपल्याला स्पीड, मोमेंटम आणि वेलॉसिटी सगळ्याच गोष्टी काढायच्या होत्या, त्यासाठी आपण ही मेथड यूज केली आहे. हा झाला तुमचा पार्ट फर्स्ट. ओके, ए पार्ट आपण बघितलेला आहे. आता आपण बघूया त्याच्यातला सेकंड पार्टचे सोल्युशन्स. सेकंड पार्ट काय सांगतोय बघा. ओके, आता आपण बघूया त्याच्यातला सेकंड पार्ट. सेकंड पार्टमध्ये पण तुम्हाला काय करायचे, एकूण 3 गोष्टी कॅल्क्युलेट करायचे. त्या इलेक्ट्रॉनचं तुम्हाला काय काय काढायचं आहे, त्या इलेक्ट्रॉनचं तुम्हाला काय काढायचं, परत स्पीड काढायची आहे. मी सिरियल वाईज लिहितोय, त्याला आपण सिम्बॉल व्ही घेतलं. त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला काय काढायचं आहे, मोमेंटम काढायचं आहे, परत तेच पी. आणि परत तुम्हाला काय काढायची आहे, त्याची डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ जी काही असोसिएटेड आहे, आणि ती किती आहे, त्याची लॅम्बडा आहे म्हणलेलं आहे. तुम्हाला गिवन काय दिले बघा, त्या इलेक्ट्रॉनची तुम्हाला कायनेटिक एनर्जी दिली आहे. तुम्हाला त्याची कायनेटिक एनर्जी किती दिली आहे, 150 इलेक्ट्रॉन वोल्ट. तुम्हाला काय दिली आहे बघा, त्याची डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ तुम्हाला दिली आहे. त्याची काय दिली आहे तुम्हाला, आता त्याची कायनेटिक एनर्जी तुम्हाला दिलेली आहे. किती दिलेली आहे ती, इट इज इक्वल टू 150 इलेक्ट्रॉन वोल्ट. आले लक्षामध्ये का बघा एवढा पार्ट. आता याला बघा मी शॉर्ट ट्रिक वापरणार आहे. एकतर माझ्याकडे पर्याय काय होता, परत हे ओव्हरऑल एक्झाम्पल डबल सॉल्व करणं, आणि याला शॉर्टकट काय आहे बघा.
इथं शॉर्टकट आपण ह्याला अशी वापरूयात एक्झाम्पलसाठी. व्यवस्थित बघा, शॉर्टकट लक्षामध्ये येईल तुमच्या. पहिल्या केसमध्ये कायनेटिक एनर्जी किती होती रे? पहिल्या केसमध्ये कायनेटिक एनर्जी होती 54 इलेक्ट्रॉन वोल्ट. हा पार्ट आहे का बघा. या केसमध्ये कायनेटिक एनर्जी किती आहे? एवढी आहे. सो ह्याला आपण के ई डॅश म्हणूयात. ही जी केस आहे याला आपण के ई डॅश म्हणूयात. व्हेलॉसिटी किती होती पहिल्या केसमध्ये? आपण काय कॅल्क्युलेट केली होती? आपण या केसमध्ये व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट केली होती. किती आलं होतं आपलं उत्तर? 4.35 इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंद ही आपली व्हेलॉसिटी आली होती. आता मी तर प्रॉपर्टी काय वापरणार आहे बघा बरं का. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू हाफ mv². बरं, समजा हा एवढा पार्ट जर कॉन्स्टंट आहे, एवढा पार्ट काय आहे? कॉन्स्टंट आहे, तर मी काय सांगू शकतो? के ई प्रोपोर्शनल टू v². ओके, म्हणजे v प्रोपोर्शनल टू रूट के ई म्हणता येईल का बघा. जर v प्रोपोर्शनल टू रूट ऑफ द कायनेटिक एनर्जी मी म्हणलं तर मी काय लिहू शकतो बघा. तर मी लिहू शकतो दॅट इज v बाय v डॅश इज इक्वल टू अंडर रूट के ई बाय के डॅश. आले का लक्षामध्ये बघा. आणि मला व्ही डॅश काढता येईल. मला व्ही डॅशचा फॉर्म्युला काय येईल मग आता? व्ही डॅश इज इक्वल टू अंडर रूट के ई डॅश बाय के ई मल्टिप्लाइड बाय व्ही. इथं व्ही म्हणजे काय आहे? व्हेलॉसिटी. आता याचं यूज काय बघा बरं का. हे असं केल्यामुळं आपल्याला परत कॅल्क्युलेशन्स करायची गरज पडणार नाही. आपण जे ऑलरेडी केलेले कॅल्क्युलेशन्स आहेत ना, आपण त्याचा यूज करू शकतो. आता व्ही डॅश इज इक्वल टू काय येईल बघा. आपण फॉर्म्युला काय तयार केला आहे? व्ही डॅश इज इक्वल टू के ई डॅश बाय के ई इंटू काय घेतलं आहे आपण? व्ही. व्हॅल्यू जर पुटअप केलो आपण, के ई डॅश आपल्याला किती सांगितले रे आता या केसमध्ये? 150. ओके, आणि के ई पहिल्या केसमध्ये किती होती? इट इज द 54. दोन्ही इलेक्ट्रॉन वोल्ट गेट्स कॅन्सल इंटू व्ही. व्ही म्हणजे किती काढले आपण? 4.35 इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंद. आता जर आपण याला सॉल्व केलं तर ही व्हॅल्यू आलेली आहे √2.77 इंटू 4.35 इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंद. ही व्हॅल्यू कुणाची आली आपली? व्हेलॉसिटीची. मग आता √2.77ची व्हॅल्यू आहे 1.66 इंटू 4.34 इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंद. म्हणजे आपले कॅल्क्युलेशन्स करायचे वाचलेत. आपल्या लेंदी कॅल्क्युलेशनची गरज पडली नाही या केसमध्ये. सो व्ही इज इक्वल टू काय आलं बघा. जर याला सॉल्व केलं आपण तर ही व्हॅल्यू आलेली आहे 7.26 इंटू 10⁻⁶ मीटर पर सेकंद. ही व्हॅल्यू आलेली आहे व्हीची. सो हे आपण काय काढलेलं आहे आता? स्पीड काढलेलं आहे. एकदा स्पीड काढलं की आपण मोमेंटम काढू शकतो. आता सेकंड केसमधलं मोमेंटम कसं काढता येईल? मोमेंटमचा फॉर्म्युला काय होता? मोमेंटम पी इज इक्वल टू एम व्ही. आणि पी इज इक्वल टू मास किती होतं? 9.1 इंटू 10⁻31 इंटू 7.26 इंटू 10⁻6. जस्ट यू हॅव टू मल्टिप्लाय 7.26 विथ द 9.1. आणि या केसमध्ये आन्सर किती येईल बघा. जर हे मल्टिप्लाय केलात तर हे आन्सर येईल 66.06 इंटू 10⁻25. आणि याचं युनिट काय आहे? के जी मीटर पर सेकंद. आणि हे काय काढलं आपण? हे आपण काढलेलं आहे मोमेंटम. याच्यानंतर आपल्याला 3 नंबरला काय विचारलेलं आहे? त्याची आपण हे फर्स्ट काढलं, स्पीड काढली, आपण त्याचं मोमेंटम काढलेलं आहे. आता आपण त्याची डी ब्रॉगली वेव्हलेंथ काढूयात. तशी डी ब्रॉगली वेव्हलेंथ आपण 2 प्रकारे काढू शकतो परत. डी ब्रॉगली वेव्हलेंथचा फॉर्म्युला काय होता? लॅम्बडा इज इक्वल टू h/p. सो सिम्पली व्हॅल्यू पुटअप करूयात. एचची व्हॅल्यू होती 6.63 इंटू 10⁻34 आणि पी किती होतं? इट इज 66.06 इंटू 10⁻25. आफ्टर सॉल्विंग दॅट तुम्हाला काय मिळेल? डी ब्रॉगली वेव्हलेंथ मिळून जाईल. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ही आलेली आहे 0.1003 आणि ही व्हॅल्यू आलेली आहे 10⁻⁹. म्हणजे तुम्ही लॅम्बडा किती सांगू शकतात? 0.1003. ओके, कॅल्क्युलेशन सॉरी पॉवर ह्याचा किती आला था? 11 येईल. 25 वर जाऊन प्लस 25 होईल. ओके, पॉवर 9 बरोबर आहे. ओके, सो ओव्हरऑल तुमचं हे आन्सर किती येईल तुमचं? इंटू 9 बरोबर आहे पॉवर इंटू 10चा पॉवर किती आला? -9. त्याला तुम्ही कसं लिहू शकतात? 0.1003 नॅनोमीटर. आले लक्षामध्ये? हे काय आलेलं आहे? 1.0003 नॅनोमीटर. ओके, आपण या केसमध्ये आन्सर सॉल्व केलेले आहेत. कॅल्क्युलेशन्स थोडेसे लेंदी आहेत पण तुम्ही याच्यावरती वर्कआउट करू शकतात.